नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, राज्यातील आणि देशातील सर्व शेतकरी हे पीएम किसानच्या 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अशातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमधील एका सभेमधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 20व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर करण्याची दाट शक्यता समोर आलेली आहे। मित्रांनो, आज ही सभा आहे। या सभेतून आज किती वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात, ट्रान्सफर केले जाऊ शकतात, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तसेच कोणकोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता या 20व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार आहे, अपात्र ठरवण्यात आलेलं आहे, हे सुद्धा संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या YouTube चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांसाठी, राज्यातील नागरिकांसाठी रोज घेऊन असतो। तर चला ही सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊया। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। 18 जुलै रोजी म्हणजे आज याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील एका कार्यक्रमात याबाबत घोषणा करू शकतात। त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। परंतु या योजनेत काही शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत। कोणत्या शेतकऱ्यांना नाही, का पैसे मिळणार नाहीत, याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, पीएम किसान योजनेत फक्त एका कुटुंबातील एकच शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात। यासोबतच योजनेचे अनेक निकष आहेत। या निकषांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे। दरम्यान यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही। पैसे का मिळणार नाहीत? तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे। याचसोबत शेतकऱ्यांचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असणे गरजेचं आहे। जर रजिस्ट्रेशनमध्ये काही कागदपत्रांमध्ये अडचणी येत असतील तर तुम्हाला पैसे येण्यास अडचणी येऊ शकतात। जर बँक अकाउंट किंवा नावात काही माहिती अर्धवट असेल तर अशा परिस्थितीत पैसे ट्रान्सफर करता येणार नाही। त्यामुळे याबाबतची माहिती आधी मिळवा। ई-केवायसी करताना आधार कार्ड, पत्ता आणि बँक पासबुक आवश्यक आहे। CSC सेंटरमध्ये जाताना ही सर्व कागदपत्रे घेऊन जा। या योजनेतील केवायसी तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा। तर मित्रांनो, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील सभेमध्ये या 20व्या हप्त्याची घोषणा करू शकतात आणि हे पैसे ट्रान्सफर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करू शकतात। त्यामुळे आता तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। जर झालेली असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे नक्की जमा होतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।